जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय म्हणजे सेकंड इयरचे जे काही विद्यार्थी आहेत, जे आर्ट्स, कॉमर्स आर्ट्स, सायन्स एंड कॉम्प्युटर सायन्स या फॅकल्टीचे विद्यार्थी आहेत, ज्यांनी कॉमर्स फॅकल्टीमधील कॉस्टिंग रिलेटेड ओईचा विषय घेतलेला आहे, जो आता सेमिस्टर 3 साठी लेबर एंड डायरेक्ट एक्सपेन्सेस पेपर नंबर 3 असणार आहे. या विषयासाठीचा क्वेशन पेपर फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. नेमकी थेरी क्वेश्चन कोणत्या चॅप्टरवर येतील, कोणते येतील, शॉर्ट नोट्स कोणत्या येऊ शकतील आणि ब्रॉड क्वेश्चन किंवा न्यूमेरिकल प्रॉब्लेम कोणते येतील, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट जर का आपण बघितला, तर यामध्ये तुम्हाला माहिती आहे की लेबर अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस पेपर नंबर 3 हा कॉमर्सचा जरी विषय असला, तरी तो ओई म्हणजे ओपन इलेक्टिव्ह म्हणून आपण आर्ट्स, सायन्स आणि कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी एन-ई-पी मधले घेऊ शकतात. तर या विषयाचा पेपरसाठी तुम्हाला एकूण 2 क्रेडिट आहे. त्यापैकी 15 मार्क तुम्हाला इंटरनलसाठी आहे, तर 35 मार्काची विद्यापीठाची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तुम्हाला टाईम ड्युरेशन 2 तासाचं असणार आहे. पासिंगसाठी तुम्हाला किमान 14 मार्क लागतील आणि या विषयाची क्वेशन पेपर तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमधून येणार आहे. इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन बघूया क्वेशन पेपर पॅटर्नमधील. तर तुम्हाला एकूण परीक्षेत 5 प्रश्न विचारले जातील. त्यातील क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 5 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन्स आहे म्हणजे क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th अशा 3 प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. ओके. सो या ठिकाणी क्वेशन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल. टोटल परीक्षेत 5 प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला आहे. क्वेशन नंबर 2nd जो चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड क्वेशन 10 मार्कासाठी आहे. क्वेशन नंबर 3 चॅप्टर नंबर 2 वर ब्रॉड क्वेशन 10 मार्काला आहे. क्वेशन नंबर 4 राइट शॉर्ट नोट्स आहे. 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यासाठी 10 मार्क्स आहे. तर क्वेशन नंबर 5 हा चॅप्टर नंबर 1 वर आणि चॅप्टर नंबर 2 वर दोन्हीही एकमेकांना प्रॅक्टिकली प्रॉब्लेम आहे. ओके. तर दोन्हींपैकी एक प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्ही काय केला पाहिजे? सॉल्व्ह केला पाहिजे. तर या पद्धतीने तुम्हाला क्वेशन पेपरचा फॉर्मॅट 35 मार्कांचा देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये क्वेशन नंबर 1 आणि क्वेशन नंबर 5 तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. ओके. तर 5 नंबरमध्ये तुम्हाला एक तर चॅप्टर नंबर 1 चा प्रश्न सॉल्व्ह करता आला तर तो करा. अदरवाईज चॅप्टर नंबर 2 चा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. बट 1 आणि 5 नंबर याला टोटल 15 मार्क आहे. तर रिमेनिंग जे काही क्वेशन नंबर 2nd, 3rd, 4th आहे, अशा 3 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहिली तर प्रत्येक प्रश्नाला 10 मार्क, 10 दुने 20 मार्कांसाठीचा तो प्रॉब्लेम असणार आहे. असे मिळून 15 प्लस 20 35 मार्क तुमचे होणार आहेत. ओके. सो या ठिकाणी आता आपण इम्पोर्टंट क्वेशन चॅप्टर नंबर 1 आणि 2 वरती कोणकोणते ब्रॉड क्वेशन विचारले जातील, जे क्वेशन नंबर 2nd आणि 3rd साठी विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे, डिफाईन द टर्म ऑफ लेबर टर्नओव्हर, एक्सप्लेन इन डिटेल्स कॉजेस ऑफ लेबर टर्नओव्हर. परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला सिलेबसमध्ये त्याच्याबद्दलच्या रेमेडीज दिलेल्या नाहीये, की लेबर टर्नओव्हर कशा पद्धतीने कमी करता येईल. फक्त लेबर टर्नओव्हरची कारणं कोणकोणती आहे, ती तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्हाला लेबर टर्नओव्हर म्हणजे काय, ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि त्याची कारणं तुम्हाला लिहायची आहेत. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द मेजरमेंट ऑफ लेबर टर्नओव्हर मेथड. लेबर टर्नओव्हरच्या जे काही मेथड आहे, मग त्या मेथड, त्याचे फॉर्म्युले ते तुम्ही या ठिकाणी राईट डाउन करू शकता. नेक्स्ट आहे एक्सप्लेन पेरोल डिपार्टमेंट अँड एक्सप्लेन इन डिटेल्स द ऑब्जेक्टिव्हज अँड प्रिपरेशन फॉर किंवा प्रिपरेशन ऑफ पेरोल. या संदर्भात तुम्ही माहिती लिहू शकता किंवा नुसतं ऑब्जेक्टिव्ह ऑफ पेरोल डिपार्टमेंट असा पण प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ जॉब टाईम बुकिंग. हा पण एक प्रश्न ब्रॉड क्वेशन म्हणून आहे. टाईम बुकिंग म्हणजे काय? टाईम कीपिंग म्हणजे काय? किंवा या ठिकाणी तुम्हाला मी प्रश्न दिलेला नाहीये, पण तरी पण तुम्ही एक करून ठेवा, की टाईम कीपिंग आणि टाईम बुकिंग याच्यातला डिफरन्स. तो शॉर्ट नोट्सला विचारला जाऊ शकतो किंवा ब्रॉड क्वेशनला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ टाईम कीपिंग डिपार्टमेंट. मग या ठिकाणी टाईम कीपिंग डिपार्टमेंट म्हणजे काय? किंवा टाईम कीपिंग म्हणजे काय? त्याचे फंक्शन्स कोणकोणते ते या ठिकाणी तुम्हाला लिहावे लागतील. नेक्स्ट आहे एक्सप्लेन इन डिटेल्स टाईम रेट मेथड. ओके. असे पण प्रश्न ब्रॉड क्वेशन म्हणून तुम्हाला विचारले जातील. नेक्स्ट एक क्वेशन नंबर तुम्हाला जो काही 5th सांगितलेला आहे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम रिलेटेड, त्याच्यातील प्रॅक्टिकल नंबर 1 किंवा टॉपिक नंबर 1 मध्ये प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कोणता विचारला जातो? प्रॉब्लेम ऑन मेजरमेंट ऑफ लेबर टर्नओव्हर मेथड. मग तुम्हाला माहिती आहे की लेबर टर्नओव्हर मेथड ह्या टोटल 3 आहेत. त्यामध्ये सेपरेशन मेथड, रिप्लेसमेंट मेथड आणि फ्लेक्स मेथड आहे. ओके. या तिन्ही मेथडनी तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम काय करायचा आहे? सॉल्व्ह करायचा आहे. तर या प्रॉब्लेममध्ये आणखीन एक फॉर्म्युला असतो, ते म्हणजे एव्हरेज नंबर ऑफ वर्कर ड्युरिंग द पिरियड. हे तुम्हाला कॅल्क्युलेट करून नंतर तुम्हाला या तिन्ही मेथडचं उत्तर तुम्हाला लिहायचं
आहे. तर यावर आधारित तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 10 मार्काला विचारला जाईल. तर टॉपिक नंबर 2 वरती जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाणार आहे, तर तो आहे प्रॉब्लेम ऑफ टाईम रेट मेथड, पीस रेट मेथड एंड बोनस प्लॅन. मग तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं कॅल्क्युलेट अर्निंग अंडर द टाईम रेट मेथड, मग हाल्से प्रीमियम प्लॅन किंवा रोव्हन प्रीमियम बोनस प्लॅन, त्यानंतर स्ट्रेट पीस रेट मेथड, टेलर डिफरन्शियल पीस रेट मेथड या पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जातो. म्हणजे इथे तुम्हाला रेट ऑफ रेम्युनरेशन कशा पद्धतीने भेटणार आहेत, त्या पद्धतीने तुम्हाला विचारलं जातं. एक तर तुम्हाला हाल्से आणि रोव्हन प्लॅन पण दिला जातो. त्यामध्ये 2 पार्टीज दिल्या जातात. ए पार्टी, बी पार्टी. मग त्यांचे तुम्हाला टाईम टेकन, टाईम अलाउड, हार्स वर्क, रेट ऑफ वर्क किंवा रेट ऑफ पर अवर्स अशी सर्व माहिती दिली जाते आणि त्यावरून तुम्हाला हाल्से रोव्हन प्लॅन आणि हाल्से प्रीमियम प्लॅन आणि रोव्हन प्रीमियम प्लॅन कन्सिडर करून तुम्हाला काय करावं लागतं, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतं किंवा कधी-कधी स्ट्रेट पीस रेट पण देतात. पण टाईम रेट सिस्टममध्ये कधी-कधी मग तुम्हाला स्ट्रेट पीस रेट देतात किंवा टेलर डिफरन्शियल पीस रेट आहे. 80% असेल तर कशा पद्धतीने, 120 असेल तर कशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन तुम्हाला दिले जाणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम वगैरे ती सर्व माहिती बघितलेलीच आहे. आता क्वेशन नंबर 4 मध्ये कोणकोणत्या शॉर्ट नोट्स विचारल्या जाऊ शकतात? तर त्याच्यातील पहिली आहे ओव्हरटाईम अँड आयडल टाईम. त्याच्यानंतर आहे पर्सनल डिपार्टमेंट. नंतर आहे मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग अटेंडन्स टाईम. त्याला आपण टाईम कीपिंग म्हणूया, की टाईम कीपिंगच्या वेगवेगळ्या मेथड्स. नंतर कॉस्ट ऑफ लेबर टर्नओव्हर, देन टाइप्स ऑफ डायरेक्ट एक्सपेन्सेस हा भाग तुमच्या सेकंड नंबर चॅप्टर रिलेटेड आहे. त्यानंतर बोनस प्लॅन. मग ह्या नुसतं बोनस प्लॅन जर का म्हटलं, तर तुम्ही यांची माहिती लिहू शकता किंवा तुम्हाला हाल्से प्रीमियम प्लॅन, बोनस प्रीमियम प्लॅन असं पण एक सेपरेट शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे इन्सेंटिव्ह प्लॅन. मग त्याच्यामध्येच हे हाल्से प्रीमियम प्लॅन, रोहन प्रीमियम प्लॅन ह्या त्याच्या मेथड आहे. नेक्स्ट आहे पीस रेट मेथड. मग त्यामध्ये स्ट्रेट पीस रेट आहे, टेलर डिफरन्शियल पीस रेट आहे, मेरिट डिफरन्शियल पीस रेट आहे. या बाबतीत तुम्हाला शॉर्ट नोट्स याच्यापैकी कोणतीही विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे कंट्रोल ओव्हर डायरेक्ट एक्सपेन्सेस. हा लास्ट नंबर म्हणजे सेकंड नंबर चॅप्टर रिलेटेड पार्ट आहे. एवढ्या तुमच्या काही इम्पोर्टंट शॉर्ट नोट्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी सेकंड इयरचे आहेत, जे आता आर्ट्स, सायन्स एंड कॉम्प्युटर सायन्स फॅकल्टीला शिकत आहे आणि ज्यांनी कॉमर्स फॅकल्टीमधला ओळीचा विषय घेतलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके. आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. काही अडचण असल्यास चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. तुम्हाला नवीन काही व्हिडिओ जे असतील ते आपण अपलोड करण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.